नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची बैठक मंत्रालयात पार पडली। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। नुकसान भरपाई झालेली असून सुद्धा पीक विमा कंपन्यांनी त्यांचा पीक विमा नाकारलेला आहे। तसेच मागील पीक विमा शिल्लक असलेला तो सुद्धा दिलेला नाही। मग असे अनेक प्रकरणे हे तात्काळ पडलेले आहेत, त्यावर निर्णय होत नाही। पण आता शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे, तर शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशांची गरज आहे। त्या संदर्भात आता पीक विम्यासंदर्भातील जी काही जिल्हा स्तरावरील प्रकरणे आहेत ती तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी दिलेल्या आहेत। शासनाने केलेल्या पीक नुकसान अहवालावर आधारित पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, कोणताही शेतकरी पीक विम्यातून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेले आहे। मंत्रालयात नाशिक, नांदेड व परभणी जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई मिळण्याबाबत आयोजित बैठकीत माणिकराव कोकाटे बोलत होते। त्यावेळी अनेक आमदार या ठिकाणी उपस्थित होते। तसेच कृषी आयुक्त, कृषी संचालक, परभणी, नांदेड व नाशिकचे जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते। त्यावेळेस कृषी मंत्री म्हणाले की पीक विमा कंपन्यांनी जे दावे फेटाळलेले आहेत ते तपासून घ्यावेत। तसेच जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपन्यांनी शासनाकडे केलेले जे अपील आहे ते लवकरात लवकर निकाली काढून शेतकऱ्यांना पीक विम्याचे वेळेत वाटप करावे। यामध्ये कृषी विभाग व विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करावे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा। सर्व पात्र पीक विमा धारकांना नियमानुसार लाभ मिळेल याची यंत्रणांनी कटाक्षाने खबरदारी घेण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा कंपन्यांनी दावे फेटाळलेले आहे, पीक विमा नामंजूर केलेला आहे, ते दावे परत तपासून घ्यावेत। तसेच विमा कंपन्यांनी शासनाकडे काही अपील केलेले आहेत त्या सुद्धा लगेच निकाली काढून शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पीक विमा मिळावा यासाठी आता जिल्हाधिकारी तसेच जिल्हा स्तरावरून कार्यवाही होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।